एकाच रात्री घडलेले 3 गुन्हे वैराग पोलिसांनी केले उघड। वैराग पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 2,23,000चा मुद्देमाल जप्त। वैराग पोलीस ठाण्याने एकाच रात्री घडलेल्या 3 गंभीर गुन्ह्यांचा छडा लावत मोठे यश मिळवले आहे। घरफोडी, दुचाकींची चोरी आणि शेळ्या चोरी प्रकरणी आंतरजिल्हा सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी वैराग पोलीस ठाण्यातील 3 आणि तुळजापूर पोलीस ठाण्यातील 1 असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत। या कारवाईत चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी तब्बल 2,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। धामणगाव येथील बाळासाहेब ढेकणे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने लंपास केले। त्याच रात्री अजय गरड यांच्या घरासमोर उभी असलेली युनिकॉर्न मोटरसायकल चोरीला गेली। एवढ्यावरच चोरटे थांबले नाहीत। पहाटे शेळगाव येथे ज्ञानदेव गायकवाड यांच्या गोट्यातील 7 शेळ्या आणि 1 बोकडही चोरून नेण्यात आला। अवघ्या काही तासात घडलेल्या या सलग 3 गुन्ह्यांमुळे वैराग परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक अमोल कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके तयार करण्यात आली। CCTV फुटेज तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला। तपासादरम्यान धाराशिव जिल्ह्यातील काटी येथील एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्यांनी साथीदारांसह हे गुन्हे केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी समाधान बापू काटे याला अटक केली। या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेले 2 युनिकॉर्न आणि 2 HF डिलक्स मोटरसायकली, घरफोडीनंतर मिळालेल्या वाटणीतील 10,000 रुपये रोख रक्कम तसेच इतर मुद्देमाल असा एकूण 2,23,000 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे। चोरीस गेलेल्या शेळ्यांचाही शोध सुरू असून या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल कादबाने, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित गाटे, संदेश पवार, अमोल भोरे, सुखदेव सलगर, मुकुंद माळी, अमर गुरव, समीर पठाण, श्रीमंत शिंगाडे, सायबर सेलचे राहुल सोनकर यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली। वैराग पोलीस ठाणे येथे आषाढी वारीच्या दरम्यान 19 जुलै 2026 रोजी रात्रीच्या वेळेस एक घरफोडी, एक शेळा चोरी आणि मोटरसायकल चोरी असे 3 वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते। आणि त्या घटनेच्या अनुषंगाने वैराग पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे पोलीस हवालदार संदेश पवार, पोलीस हवालदार घाटे आणि पोलीस हवालदार भोरे यांनी गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेऊन 3 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। या 3 गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत आपण 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि इतर आरोपी अटक करणे बाकी आहे। यामध्ये आपल्या पोलीस स्टेशनच्या गुन्ह्याव्यतिरिक्त तुळजापूर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि आपल्या गुन्ह्यातील एका मोटरसायकल सोबत आपण इतर 3 मोटरसायकली, चोरीच्या मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत। त्याचबरोबर शेळ्यांच्या चोरी झाली होती, त्या शेळ्या आपण बाजारातून आणि आरोपीकडून हस्तगत केलेल्या आहेत आणि पोलीस स्टेशनला त्या जमा आहेत। आणि चोरीच्या गुन्ह्यातील घरफोडीमधील एका आरोपीकडून आपल्याकडे 10,000 रुपये रिकव्हरी झालेली आहे, ती पण आपण जमा केलेली आहे। अजून गुन्ह्याचा तपास चालू आहे। उर्वरित तपासाची आपल्याला अद्ययावत माहिती यानंतर देण्यात येईल।